हा बोल चित्रा, काय सकाळी सकाळीच जुन्या बॉसची आठवण आली काय? आठवण तर रोजच येते, तुझी पण आणि ऑफिसची पण. तुलाच येते की नाही माहित नाही. ए आदित्य, उंदिओ खाल्लास का? उंदिओ? उंदिओ कुठून आला आता मध्येच? मध्येच म्हणजे स्पेशली तुझ्यासाठी आणला होता, स्वतः करून. तुला आवडतो ना खूप? हो म्हणजे काय, खूपच आवडतो मला. आणि हो मस्त झाला होता. वा वा वा, ग्रेट. थँक्स यार. आवडला ना तुला? हो. बरं ऐक ना चित्रा, मी जरा आता घाईत आहे, ऑफिसला पळतोय. मी नंतर करतो तुला. ओके बाय. शपथ. काय बरं झालं, छान झाला होता म्हणालास. अरे बिचारीने स्पेशली तुझ्यासाठी केला होता, इतका खपून. ह्याप असतो त्याचा. नाही तर वाईट वाटलं असतं बिचारीला. अरे काल आपली पार्टीची गडबड झाली ना सगळी, त्यात विसरून गेले मी तुला सांगायला. दुपारी चित्रा आली होती अशी सहजच, सहज म्हणजे उंदिओ घेऊन. पण नंतर तुझा फोन आला, त्यात मी विसरून गेले तुला सांगायला, आणि नंतर आपण पार्टीला गेलो. हे पण काल मस्त वाटलं पार्टीला जाऊन. आणि तसे सगळ्यांना ब्रेक हवाच होता. असं ऐनवेळी घडलं ना सगळं की मजा येते. तसं बघायला गेलं तर सगळं ऐनवेळीच घडत असतं आपल्या आयुष्यात. आपल्याला कुठे माहित असतं की पुढच्या क्षणी काय घडणार आहे ना? अच्छा, सकाळी सकाळी फिलॉसॉफी का सुचतेय तुला? नाही काय, मी स्वतःला मोटिवेट करतोय ऑफिसला जाण्यासाठी. इथे बसून तुझ्यासाठी शेरो शायरी करायला लागलो तर इथेच थांबावं लागेल ना. तुम्हारी जुल्फों की पुरे फेकाफेकी पुरे झाली. चला आता, उशीर झाल्याचा त्रास मला नाही तुला होणार आहे. ओके बाय. ए ऐक ना आदित्य. काय? अरे ऍक्च्युली चित्रांनी खूप काही सांगितलं मला काल. तुझ्याशी त्याविषयी बोलायचंय. सिरियस आहे का? म्हणजे हो. ओके ठीक आहे, संध्याकाळी बोलूया. ओके ओके बाय. ए ऐक ना आदित्य. अब क्या हुआ? अरे उंदिओ काढून ठेवला होता काल तुझ्यासाठी. तो निदान डब्यात तरी घेऊन जा. हाँ हाँ. आदित्य, अब क्या हुआ? आय लव्ह यू. I don't. मला नंतर कांदे दे हा हो काढून. हो. विजय डबा भरलास का? अरे भरते, खूप घाई आहे का रे? अरे घाई काय सारखीच असते. आहे मी वेळेत आहे. नशीब माझं. अरे मी याच्यासाठी म्हटलं डबा भरलास का, कारण मला सांगायचं होतं चित्राने तो उंदिओ पाठवला होता ना, तो दे मला डब्यात. हो बाई, दे आधी तो दे त्याला. ही मेघना पण कमाल करते. काय झालं? या पार्टीच्या भानगडीत मला सांगायलाच विसरली की तिने उंदिओ पाठवलाय. आणि मगाशी चित्राचा फोन आला होता, तर तिने मला विचारलं की कसा झाला होता उंदिओ. मग मी म्हटलं उंदिओ कुठून आला मध्येच. अय्या मग मग काय, मेघनाने मला खाणाखुणा करून सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. मग मी दिलं ठोकून की मस्त झाला होता, छान झाला होता. छान. म्हणून म्हटलं की निदान डब्यात घेऊन जातो, टेस्ट तरी करता येईल. सॉरी अरे आदित्य, पण ना उंदिओ संपलाय. संपला? काय ग विजया, मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही आदित्यसाठी काढून ठेवा म्हणून. नाही, इट्स ओके, नो इश्यूज. तिथे डबा भरलायस ना. सॉरी. अरे इट्स ओके. चला पळतो मी. ये लवकर. हो सांभाळून जा. हो. घाई घाई नको चालवूस. काय ग, काय झालं? झालं काय माहिती का माई, बाबाजी काल उशिरा बसले होते ना जेवायला. हा, तर मला म्हणतात कसे, विजयाताई मस्त झालाय उंदिओ, आणि आणखी थोडासा वाढा. बरं आता त्यांना कसं सांगणार की उंदिओ फक्त आदित्यपुरता शिल्लक ठेवलाय म्हणून. तरी ना मी रेटून म्हणाले, पण त्यांनी ना ऐकलंच नाही किंवा मग त्यांना कळलं नाही. मला म्हणाले आणताय ना उंदिओ. मग आता काय करणार, वाढला मी त्यांना सगळा. बरं आता आदित्यला कसं सांगणार ना, तुझ्यासाठी ठेवलेला उंदिओ सगळा तुझ्या सासऱ्यांनी खलास केलाय म्हणून. सांगायला होतच. माई, कालच्या पार्टीचे फोटो दाखवायचे ते. अगं बाई बघू. अरे वा,
ही आहे सिया. हा बघू 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 ते काय असं कर. हा हे बघा, हा हिनी फायनान्स मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. अरे वा तिला डिस्टिंक्शन मिळालं, त्याची पार्टी. छान छान हे बघा ना. मस्त ग स्मार्ट आहे नाही. हो, हुशार पण आहे आणि सुंदर पण आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या आदित्यच्या आजूबाजूला बऱ्याच मुली आहेत नाही ग. हो, तो अगदी पॉप्युलर आहे त्याच्या ऑफिस मध्ये. सांभाळून राहा म्हणजे झालं. मी चिडवत असते त्याला, पण नो इश्यूज. आदित्यबद्दल पूर्ण खात्री आहे मला. छान छान. पण माई, काल खूप मजा आली, खूपच. हो ना, तूही फार गोड दिसत होतीस बरं का. ऍक्च्युली अचानक ठरली ना पार्टी, म्हणून जास्त मजा आली. आता चित्रा जर नोकरी करत असती तर तीही आलीच नाही का तुमच्या बरोबर पार्टीला. हो, इनफॅक्ट आदित्य आणि सियाची असिस्टंट होती ती. अगो बाई हो का. ती आलीच असती. काय ग मेघना, काल चित्राचं आणि मनोजचं काही झालंय का ग फोनवर. नाही, त्याच्याशी बोलता बोलता अचानक तिचा चेहरा उतरला. नाही, तुझ्याशी ती बोलत होती ना नंतर, म्हणून म्हटलं. हो, काय म्हणाली. मनोजचा स्वभाव थोडा दोन टोकाचाच आहे माई. त्याचं चित्रावर प्रेम नाही किंवा तो सिन्सिअर नाही असंही म्हणू शकत नाही आपण, पण तो विचारच जरा तिरका करतो. सगळे आपल्या विरोधात कट रचतायत अशी भावना करून घेतली त्यांनी. त्या दिवशी गाडी दाखवायला आले तेव्हाही बघितलं ना. बापरे, ते तर कधी विसरू शकत नाही ग बाई. कठीण आहे हा, कठीण आहे. या अशा माणसाबरोबर संसार करणं म्हणजे कठीण आहे चित्राचं. नाही, जिद्दीला पेटून गाडी घेतली, सासूला जाऊन भेटून आला, सगळं मान्य. अगं पण स्वभावात जर गोडवा नसेल तर काय उपयोग आहे गाडीचा आणि बंगल्याचा. मला अजिबात आवडलेलं नाही त्याचं हे वागणं. काहीही बडबडत होता. त्या बिचाऱ्या चित्राला शरमल्यासारखं वाटलं असेल अगदी. हो ना माई, तरी बरं आपण सगळे घरातलेच होतो. तो बाहेरच्यांसमोरही जर असाच वागत असेल तर काय अर्थ राहिला हो तिच्या प्रेमाला. खूप वाईट वाटलं मला त्या दिवशी. पण तुला एक सांगू का मेघना, अगं तू बाहेरच्यांचं सांगतेस, पण कधी कधी आपल्याच माणसांसमोर आपल्या माणसाने अपमान केला ना तर तो जास्त जिव्हारी लागतो आपल्याला. बाहेर असं झालं ना तर निदान आपण आपल्या माणसांचा आधार तरी घेऊ शकतो, पण आपल्या घरातच जर असं झालं तर कुठे जायचं ग आपण. कुणाचा आधार घ्यायचा. कठीण आहे. म्हणूनच ना आपण चित्राला बोलवत जाऊया घरी वारंवार, आणि मनोजलाही जेवायला बिवायला बोलवत जाऊया, म्हणजे निदान आपल्या घरातलं वातावरण तरी बघून काहीतरी फरक पडेल त्याच्यात, आणि धाक राहील जरा त्याला. कसेही करून ही पोरगी सुखी राहू दे म्हणजे झालं, नाही का. अरे मयूबाळा, काय झालं. काय झालं, लागलंय का. मग अभ्यासात काहीतरी अडलंय नाही. मग साक्षी काही बोलली का तुला. अरे बापरे, ह्यातलं का पोटात का ओरडतात. हे पण नाही. मग काय झालंय बाळाला. आईची आठवण येते का बाळा. अरे बापरे, आता काय करायचं आपण. ए मयू, वेडाबाई, रडतेस काय. पण बरं झालं नाही नाही येते, कटकट तरी गेली आईची. नाहीतर काय बाई, आईसारखी आपली बडबड करत असते, खातच असते, काही सुद्धा काम करत नाही आई. बरं झालं गेली ते. माई आजी, असं काय का म्हणते तू. अरे पण तूच तर म्हणालीस ना की तुझ्या मैत्रिणीची बँक मॅनेजर आहे, तशी आई तुला हवी होती. तुझी आई काय फक्त स्वयंपाक करत असते, दुसरं काही नाही. नाही, मला माझीच आई आवडते. कळलं ना बाळा. मग तू असं म्हणाली असशील तेव्हा आईला किती वाईट वाटलं असेल. हे बघ बाळा, आपण ना दुसऱ्याचं कौतुक करावं, त्यांचा आदर करावा, पण आपल्या माणसाचं मनही जपायला हवं की नाही आपण. मग पण तू मात्र असा निबंध लिहिलास, आईला किती वाईट वाटलं असेल. नाही ग,
मी चुकले माई आजी. म्हणून ना मयू बाळा, आपण बोलताना 10 वेळा विचार करावा. आता तू लहान नाहीयेस. पण आई एवढी पण मोठी नाही ना झाले मी. माझ्या लक्षातच नाही आलं ग. हो बाळा, पण आता लक्षात राहील ना तुझ्या. हो. आणि आई बाबांवर नेहमी प्रेम करावं, त्यांचा आदर करावा. तू सांग बघू मला, तुझे आई बाबा तुझ्यासाठी किती कष्ट करतात. तुला हवं ते सगळं आणून देतात की नाही? तुझी सगळी हौस मौज पुरवतात की नाही? मग तेव्हा ते स्वतःचा विचार करतात का? पण गंमत काय होते माहितीये का बाळा, आपण हे सगळं विसरून जातो. हो ना? आता जर आई असं म्हणाली की मला नाही बाई तू आवडत, तू नाही आहेस हुशार, मला ना मानसीच आवडते माझी मुलगी म्हणून, मग कसं वाटेल तुला? वाईट वाटेल ना? नुसतं त्या कल्पनेने सुद्धा तुला वाईट वाटलं की नाही, की आईला आपण आवडत नाही. मग तू जेव्हा असं म्हणालीस तेव्हा आईला किती वाईट वाटलं असेल. ठीक आहे बाळा, पण तुला तुझी चूक कळली की नाही? आता रडू नकोस. आईची खूप आठवण येते ना? आईशी बोलावं असं वाटतंय? हो. नक्की? ठीक आहे, मग एक काम कर, बाबांना सांग आईला फोन लावून द्या, मला आईशी बोलायचंय. गुड गर्ल. जा पळ पळ लवकर जा. अरे थँक्यू माई आजी. शोना. हे खर्चू आमची वेडाबाई, तिची मयू 7 वेळी. बाबा. काय ग, काय झालं? एवढी धावत का आलीस? बाबा मला ना. काय ग, काय झालंय? बाबा मला ना आईची खूप आठवण येत होती. येत होती म्हणजे येतेच आहे. बरं मग? मी ना माई आजी जवळ रडत होते. हो का? छान. मला ना माई आजीने खूप समजावलं. आणि मी तो निबंध लिहिला होता ना. तो माझी आई म्हणत मैत्रिणीच्या आईवर निबंध लिहिला होतास तो? तोच. त्याबद्दल पण खूप समजावलं. हो. पण मला आता कळलंय हो आईचं महत्व. आणि मला तिच्याशी आता बोलायचंय, तिला सॉरी पण म्हणायचंय. मला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की माझं चुकलंय हे, पण तेव्हा मला कळालंच नव्हतं. पण आता आई नाहीये ना, आता मला कळालंय. सगळ्या जगात मला सर्वात जास्त आईच आवडते. चला, म्हणजे उशिरा का होईना पण तुला आईचं महत्व समजलं. ते सगळ्यात महत्वाचं, हो की नाही? चला चला, आता रडायचं नाही. पण बाबा, मला आत्ताच्या आत्ता आईला सॉरी म्हणायचंय. प्लीज तुम्ही फोन लावा ना. मयो, मला अगदी मनापासून उत्तर द्या. तुला हे सगळं आईला खरंच सांगायचंय? हो बाबा. मग मयू, त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. तू आईला पत्र लिह. पत्र? पत्र. हे बघ, आता तू फोन करशील किंवा SMS करशील, ते काय ग, ते थोड्या वेळाने विरून जाईल. पण तू जर का पत्र लिहिलंस ना, तर ते पत्र आई जवळ कायम स्वरूपी राहील. तिला ते पुन्हा पुन्हा वाचता येईल. अगदी तू मोठी होशील ना, तेव्हा देखील ते पत्र तिच्याकडे असेल. तुला देखील वाचताना किती छान वाटेल. हे बघ, तुला जे काही वाटतंय ना आता, ते सगळं सगळं लिह त्या पत्रामध्ये. काय? खरंच बाबा, असं होईल? एक मिनिट. शाबास. बसा, अंडी घालून. हे घे. आणि हे पेन. इथे लिहायचं, प्रिय आई. लिह.
प्रिय प्रिय आई, आई मला तुझी फार आठवण येते. प्लीज तू लवकर ये ना. तू कधी येणार आहेस? खूप खूप मयो, तुला असं पत्र लिहिताना बघून मला देखील असं वाटायला लागलंय मीही पत्र लिहावं आईला. बाबा खरंच? कारण मला देखील आईची खूप आठवण येते ना. लिहा लिहा. कुरिअर. कोणाचं आहे? विजय देसाई. विजयाताई इथे. हो. थँक्यू. वेलकम. काय ग मेघना, काय आहे? कुरिअर आहे. अरे अय्या मेघना, अगं कला मंचचं एक्झिबिशन आहे आणि मला स्टॉल अलॉट झालाय. वाव ताई, कॉंग्रॅट्स. थँक्यू. काय हो ताई, हे खूप प्रेस्टिजियस प्रदर्शन आहे ना? अगं हो, 3 वर्ष ट्राय करत होते याच्यासाठी. आत्ता लागलाय माझा नंबर. पण तुला सांगू का, ह्याच्यासाठी ना खूप म्हणजे खूप काम करावं लागणार आहे. आम्ही आहोत ना ताई. तशी तर आई सुद्धा आहे आता इथे. तुमच्या कामात मदत जरी जमली नाही तरी मुलं आणि घरातली बाकीची कामं आम्ही बघूच शकतो ना. तुमचा पूर्ण वेळ तुमच्या कामाला द्या. थँक्यू. गं? कोण आलं होतं? माई कुरिअर वाला आला आता. कला मंचचं एक्झिबिशन आहे आणि मला स्टॉल मिळालाय. अगोबाई काय सांगतेस काय? 3 वर्षानंतर मिळालं नाही ग? हो ना माई, केवढे प्रयत्न करत होते, आत्ता मिळालाय. खूप खुश आहे मी. अभिनंदन. माई हसायला काय झालं? अर्चूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. ती तिकडे आता रिलॅक्स असेल तिकडे. नाही, ट्रेची ऑर्डर आली ना, 90% काय विजयच पूर्ण करणार. आपल्याला जाऊन थोडीशी मदत करावी लागेल असं तिच्या मनात चालू असेल. आणि इथे येऊन बघते तो काय, विजयाला एक सेकंदही वेळ नसणार आहे तिच्यासाठी. आता मजा येणार आहे बघ तिची. सगळं तिला एकटीलाच करावं लागणार आहे. असं काही नाही हो माई, पण मी तिला पण करेन मदत. हे पण आपण ना थोडं घाबरूया त्यांना आल्यावर. खूप मजा येईल. घ्या, आदित्यने अमितचं वारं बघ कसं लागलं हिला. बरं चहा ठेवू? कशी झालीच आहे आपली रोजची वेळ. मग तुम्ही बसा, मी टाकते. बर. अगो बाई, विजया छान काढलीस ग स्केचेस. स्केचेस मी नाही केली माई. मग ए मेघना, हा? तू केलीस का ही स्केचेस? हो, काल जुनं स्केच पॅड मिळालं तर केली सहज. अगं सहज काय, किती सुंदर केली आहेस तू. मला नव्हतं माहिती ही कला आहे तुझ्या हातात. ते येतं म्हणजे असं नाही, असंच आवडतं मला. खरंच खूप छान आहे ग तुझा हात. हे मेघना, एक आयडिया. आता नाहीतरी एक्झिबिशन साठी मला हवंच आहे. तू मला ड्रेसेस आणि हँडबॅग साठी अशी डिझाईन्स करून देशील का छान? मी? ताई मला जमेल का? अगं म्हणजे काय, जमेलच. आणि मी असेनच गाईड करायला. पण तू तुझ्या आयडियाज पण वापरायच्या. तेवढंच माझं काम पण हलकं होईल ना. करशील ना? तुम्हाला चालणार असेल तर नक्कीच. पण चुकलं तर सांभाळून घ्याल ना तुम्ही? मी प्रोफेशनली शिकलेली नाहीये ना.
नाहीतरी मी सांभाळूनच घेतली तुला आतापर्यंत. अगं जमेल का मला खरंच विजयाताईंना असं प्रोफेशनली डिझाईन्स करून द्यायला? पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? ऍटलिस्ट पुन्हा स्केचिंग करण्याचा आनंद तर नक्कीच मिळेल. वाव. हा बोल आदित्य. काय मॅडम, सॉलिड उत्साहात दिसतात. हो अरे काही नाही, म्हणजे तसं विशेष काही नाही. अरे डान्स प्रॅक्टिस मनासारखी झाली ना म्हणून खुश आहे. हे बरं ऐक, आज मला यायला उशीर होतोय. माझ्या शेवटच्या मीटिंग्स आहेत ना, त्या जरा चांगल्याच लांबणार आहेत. तर तू माझी वाट पाहू नकोस, जेवून झोपून घे. ओके ओके. हे बरं, तो तिसरा डबा खाऊन घ्या नक्की. ओके बॉस. येस बॉस. बाय बॉस. बाय.